शेतीचा आत्मा म्हणजे काय तो या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे जमिनीमधला असलेला सेंद्रिय कर्ब. जमिनीमध्ये सर्वसाधारण 25% हे पाण्याचं प्रमाण असतं, 25% हवेचं प्रमाण असतं आणि 45% हे मिनरल मिक्सचरचं प्रमाण असतं आणि त्यातला 5% हा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये आवश्यक असतो. मला शेती परवडत नाही आणि उत्पन्न कमी आहे. काही शेतकरी असे म्हणतात की शेतीमध्ये मला भरपूर परवडतं किंवा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 5% आहे, त्याला शेती परवडते, त्याचे उत्पन्नाचा रेशो हे जास्त असतो. आणि जे लोक असे म्हणतात की शेती मला परवडत नाही, त्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 1 पॉईंट किंवा 1 पॉईंटच्या खाली असतो. सेंद्रिय कर्ब असणं आणि सेंद्रिय कर्ब नसणं याच्या खाली गेल्यानंतर काय धोके असतात हे तुम्हाला मी अगोदर सांगतो. सेंद्रिय कर्ब जर 0.1च्या खाली जर गेला तर तुम्ही जी लागवड टाकतात ती पिकं उचल घेत नाही, जीवाणूंची संख्या कमी झालेली असते, जी पिकांना ॲसिड लागत असतात जमिनीमध्ये, फेवलिक असेल, ॲमिनो असेल, हिमिक असेल, अशा प्रकारची विविध प्रकारची ॲसिड आहेत, ही उपलब्ध नसतात. दुसऱ्या गोष्ट, अनावश्यक बुरशांची भरपूर प्रमाणात वाढ होते. पिकांना लागणारी विविध प्रकारचे ॲसिड्स त्याच्या ज्या जमिनी सेंद्रिय कर्ब 5% आहे अशा जमिनीमध्ये सर्वसाधारण पिकांना लागणारे जे ॲसिड आहेत ते भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, जीवाणू भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आणि जर सेंद्रिय कर्ब जर 5% असेल तर तुमची रासायनिक खतांची बचत होते. आता जमिनीचं सेंद्रिय कर्ब 5% आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला रासायनिक खतं जिथं 2 पोती टाकणार आहे तिथे 1च पोतं टाकलं तर तेवढा आपल्याला त्या पिकांना रिझल्ट मिळत असतो. कोणत्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशक फवारायची गरज नसते, बुरशीनाशक टाकायची काही गरज लागणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला फवारणी करण्याची गरज लागणार नाही. अशा स्थितीत जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर तुमच्या पिकांची वाढ जोमदार होते, उत्पन्न भरपूर प्रमाणात मिळतं, तुम्हाला शेती प्रॉफिटमध्ये राहत असते. सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर भरखतं, जोरखतं हे जादा प्रमाणात वापरली गेली पाहिजे. आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर 5%पर्यंत गेला तर तुम्हाला उत्पन्न भरपूर प्रमाणात मिळतंच. दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणत्याही जास्त रासायनिक फवारण्या करायला लागणार नाहीत, बुरशीनाशकाच्या फवारण्या करायला लागणार नाहीत, कोणत्याही प्रकारचे जीवाणू सोडायला लागणार नाहीत आणि कमीत कमी लागवडीची बचत 80%पर्यंत होत असते. त्यामुळे आपल्याला पिकांचं उत्पन्न हे वाढलेलं दिसून येतं. हे